बोला तुम्हाला माईक कोणी दिला त्याचा सत्कार करायचा. हॅलो बरं का, मी सांगतो सावंत साहेबाला मी फोन केलता, म्हणलं लाईटचं काम आहे ते म्हणले मला लाईन मिळेल का. सावंत साहेब म्हणले लाईन मिळेल का, बरं असं द्या म्हणलं नसा लाईन मिळेल. मग गेलो वाशीला, मला बोलता येत नाही बरं का, वाशीला गेलो. मग आता 30 वर्ष झालं मी राजकारण करतो. देवेंद्र पाटील आमचे साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत, ऐकून घ्या. मला काही कुठे बोलता येत नाही, लिहिता येत नाही. तुम्हाला माईक कोणी दिलं त्याचं नाव फक्त सांगा मला. कसं चांगलं भाषण चांगलं केलं तुम्ही. कसं आज आपल्या सर्वांचे लाडके नेते राहुल भैया यांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी इथं उपस्थित असणारे भूम परांडा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आमच्या इतर सर्व मित्र पक्षाचे सन्माननीय कार्यकर्ते, नेते आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना राहुल भैयांचा अर्ज भरताना गेले 4 दिवस चलबिचल होती. पण ही चलबिचल आज राहुल भैयांचा अर्ज भरल्यानंतर आता लढायचंय, माघार नाही या ताकदीने आता पूर्ण झालेली आहे. या मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवणारा आमदार तुम्हाला मिळाला पाहिजे, ही भूम परांडेकरांची फार मनीषा आहे. या मतदारसंघामध्ये सीना कोळेगावच्या धरणातनं पाणी आणण्याचा कार्यक्रम आपण केला. त्यावेळी राहुल भैयांनी आग्रह केला, पुढाकार घेतला आणि आपल्या संपूर्ण जिल्ह्याला ज्या 2 योजना तिकडं पाणी आणणारे आहेत, त्यात एक योजना आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी आणणारी आहे, दुसरी तिकडं आष्टीला पाणी नेणारी आहे. तर त्या योजनेचा पाठपुरावा केल्यावर अनेक वर्ष, तशीच 2-2.5 वर्ष थांबलेली योजना, त्याचं आपण टेंडर काढलं, त्याला गती दिली, चालना दिली. आता उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये कमी जास्त असेल पण पाणी जाण्याची व्यवस्था करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचं जे संयुक्त सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं, त्यावेळी आपण निर्णय घेतला. आमचा प्रयत्न होता ते मला राहुल भैयांनी सांगितलं, त्यात दुरुस्ती करू आपण. तुम्ही जिथं आपलंच सरकार येणार आहे, तुम्हाला जास्तीत जास्त पाणी मिळेल अशी व्यवस्था करू, आपलं सरकार आणू. त्या सरकार आणण्यासाठी राहुल भैयांना विधानसभेत पाठवण्याची विनंती करण्यासाठी मी इथं आलेलो. आपल्या मतदारसंघामध्ये लोकांच्यात राहून लोकांचे प्रश्न ऐकणारा, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा, उद्धटपणाने उत्तर न देणारा आणि असा फोन गेला तर त्या फोनचं स्वागत करणारा नेता आपल्याला आमदार करायचा. ज्याला सत्तेची आणि पैशाची मस्ती नाही असा आमदार आपल्याला विधानसभेत पाठवायचा. आता काय नाहीतरी येणारच आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी राहुल भैया आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनसोक्त शुभेच्छा देण्यासाठी आज मी इथं आलेलो. उद्या दिवाळी सुरू होते. दिवाळीच्या शुभेच्छा देताना मी महाराष्ट्रात आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेने जे प्रश्नाला तोंड आज ग्रामीण भागातली जनता देते आहे. सोयाबीनचा दर घसरलेला आहे. ह्यांच्या काळात कधीच सोयाबीनचा दर चांगला आला नाही. आमच्या दुसऱ्या बाजूनं प्रचंड मोठ्या प्रमाणात कापसाचे दर कोसळले, सोयाबीनचे कोसळले, कांद्याचा पत्ता नाही, कांद्याची वाट लावली या सरकारने. या देशातल्या सीमेवरून केळी बांगलादेशला जात होती, मोसंबी बांगलादेशला जात होती, संत्री जात होती.
बांगलादेशने कर वाढवला, आमचे हे सगळे शेतीमाल पलीकडे जाणं बंद झालं, त्यावरही केंद्र सरकारने काही काम केलं नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागच्या 5 वर्षातल्या मागच्या 2 वर्षात पूर्ण दैना करण्याचं काम हे एकनाथ शिंदेच्या सरकारच्या काळात झालं. हे मित्रांनो कधी विसरू नका. सरकार आमचं पडलं. सरकार कसं पडलं तर खोके घेऊन पडलं असं लोक म्हणतात. प्रत्येक चौकात त्या काळात आठवा तुम्ही, प्रत्येक चौकात बसलेली म्हातारी माणसं, तरुण माणसं आपल्या आमदाराला किती खोके मिळाली ह्याची चर्चा करायची. आणि मग एकाला म्हणायचं आपला आमदार लय पोचलेला, एवढ्या थोडक्यात काय होय म्हणेल का ते. सगळ्या निष्ठा कचऱ्याच्या टोपलीत टाकून यांनी आमचं सरकार पाडलं. त्यात या मतदारसंघातले आमदार आहेत हे कधीही मित्रांनो विसरू नका. महाराष्ट्र गद्दारांना कधी माफ करत नाही. गद्दारांना माफ महाराष्ट्र कधी करत नाही. आणि एवढा भ्रष्टाचार या लोकांनी केलेला आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्यात भ्रष्टाचारी सरकार कुठलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं आजचं सरकार आहे असं लोक कुजबुजतात. जोरात बोलत नाही, कारण अलीकडे बोलायची सोय राहिलेली नाही. पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं हे सरकार चाललंय, एकेका किलोमीटरला एक यांनी रस्ता करायला घेतलेला आहे. तिकडं अलिबाग पासून विरार पर्यंत 96 किलोमीटरचा रस्ता, 20,000 कोटीचं टेंडर म्हणे 26,000 कोटीला दिलं. आणि एका किलोमीटरला फार नाही 273 कोटी रुपये सरकार खर्च करणार. आपल्या गावातल्या एका किलोमीटरला 10, 15, 20 लाख खर्च झाले तरी आपण नशीब समजतो. पण एका रस्त्याला एवढे किलोमीटर, तिकडे जालन्यावरून नांदेडकडे जाणारा एक रस्ता, मागणी कुणाचीच नाही, यांच्या मनात आलं की केला. एका किलोमीटरला मित्रांनो 83 कोटी रुपये खर्च करणार. एवढ्या प्रचंड प्रमाणात पैशाची उधळपट्टी करून आज तिजोरी मोकळी करून ह्या सरकारनं सोडलेली आहे. आणि ही तिजोरी मोकळी करण्याचं पाप करताना कोणतंही नियोजन नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ह्या सरकारने काहीच केलं नाही. पण लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर घाबरलेल्या या सगळ्यांनी एकत्रित बसले. तिजोरीचं काय व्हायचं ते होऊ दे, म्हणेल त्या योजना घोषित करूया म्हणून 2-3 हजार योजनांची मंत्रिमंडळामध्ये त्यांचे निर्णय घेऊन वाटप सुरू करण्याचा कार्यक्रम यांनी केला. तिजोरी मोकळी झाली म्हणून रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवलं की 1,25,000 कोटी रुपये आम्हाला डिसेंबर पर्यंतच्या खर्चासाठी द्यावेत. आजच महाराष्ट्रावर 7.5-8 लाख कोटीचं कर्ज आहे. 1.25 लाख कोटी रुपये अजून वाढवण्याची तयारी देखील या सरकारने दाखवली. आता लाडकी बहीण योजना बंद आहे. पैसे बंद केले, ह्यांनीच बंद केले आणि आमच्या नावानं ओरडतात की हे बंद करतील. बंद ह्यांनीच केले कारण घाईला आले. कुठल्याही नियोजन न करता योजना जाहीर केल्या तर त्याचं असं होतं. मी महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींना हा विश्वास देईन की आमच्या महाविकास आघाडीचं सरकार येतं. आमच्या विरोधी एक अपप्रचारी लोक करतायत की महाविकास आघाडीचं सरकार आलं की हे सगळं बंद होईल. अरे काय आम्ही येडीबाटी माणसं आहेत तर काय. आम्ही जास्त उन्हाळे पावसाळे बघितले सरकारमध्ये. त्यामुळं ही योजना सक्षम होईल. लाडकी बहीण योजना सक्षम होऊन 4 पैसे वाढवण्याची व्यवस्था यात करू आणि आमच्या महिलांना ताकद देण्याचं काम महाराष्ट्रात महाविकास आघाडी केल्याशिवाय राहणार नाही. पण प्रश्न हा नाही. प्रश्न आहे आमची बहीण घराच्या बाहेर गेली की संध्याकाळी ती सुरक्षित येईल का. आमच्या लहान मुली शाळेला पाठवल्या तर त्यांच्यावर काही अत्याचार होईल का. आमच्या बहिणींना कशाही पद्धतीने लोक आज बोलतात. काल परवा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांनी संगमनेरला भाषण केलं. आमचे ज्येष्ठ सहकारी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येविषयी एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन भाजपचा एक नेता बोलला की महाराष्ट्रात
या आमच्या लाडक्या बहिणींच्या विषयी यांची भावना काय हे महाराष्ट्राला आता कळून चुकलं. ही निवडणुकीपर्यंतच आहे. त्यांची भावना या लाडक्या बहिणी लाडक्या कधी झाल्या? लोकसभेला लाडक्या बहिणी नावडत्या बहिणी होत्या, त्या लाडक्या नव्हत्या. त्या लाडक्या बहिणींच्या मागे सगळे हे लागलेले होते. लोकसभा झाल्यावर ही नवी भाषा यांना वापरली. ते स्वतःची समजूत घालतायत कारण यांच्या सवयी लय वाईट आहेत. हे मतदान होईपर्यंत आपण एवढं गोड बोलायचं, पण तेही आवरेना म्हणून भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आमच्या बहिणींच्या बद्दल बरळतात, अतिशय खालच्या दर्जाची वागणूक देतात, महिलांचे पदोपदी अपमान करतात. पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला या महाराष्ट्र सरकारवर आज नाराज आहेत, कारण ह्यांना वागायचं कसं आणि बोलायचं कसं कळत नाही. आणि ज्यांची भाषा शिवराळ असते अशा लोकांना पुन्हा निवडून देण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. यांना सत्तेच्या बाहेर काढण्याचं काम उद्याच्या मतदानात तुम्ही सगळ्यांनी करायचं. आपल्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की या मतदारसंघात आणखीन एक अर्ज भरण्यात आला याची मला जाणीव आहे. शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब यांना आम्ही विनंती केलेली, भूम परांड्याच्या ऐवजी काय याचा निर्णय झाल्यानंतर भूम परांड्याचा आपण निर्णय घेतला आणि राहुल भैया मोटेंची उमेदवारी दाखल केली. आम्हाला हा मतदारसंघ महत्वाचा आहे आणि हा मतदारसंघ महत्वाचा असल्यामुळं आमच्या राहुल मोटेंच्या सारखा एक निष्ठावंत कार्यकर्ता नेता ज्यांनी कधी आयुष्यात पवार साहेबांचा विचार सोडला नाही अशा नेत्याला या मतदारसंघात उभा करणं हे माझीच नाही तर खुद्द स्वतः आदरणीय पवार साहेबांची मानसिकता आहे. आणि म्हणून आज मी पवार साहेबांचा निरोप घेऊन तुम्हाला इथं आलोय. इथं सत्तेत असणाऱ्या आणि समोरच्या बाजूला उभे असणाऱ्या युतीतून उभा असणाऱ्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आपण सगळ्यांनी एक संघ होऊया. त्याचा पराभव केल्याशिवाय भूम परांड्याचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही आणि तो विकास खेचून आणण्याची जबाबदारी महाविकास आघाडीच्या वतीनं मी तुम्हा सगळ्यांना देतो. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये महागाई वाढली, बेरोजगारीचा कहर झालाय. आज आपले पंतप्रधानांनी गुजरातमध्ये एअरबस प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. आज आहे का काल उद्या असं काहीतरी आहे. हा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आज त्याचं उद्घाटन प्रकल्प पूर्ण करून त्याचं उद्घाटन एअरबसचे विमान तयार करण्याचं काही प्रकल्प आहे. काही हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांना हाताला काम देण्याची व्यवस्था त्या प्रकल्पात होती. त्या प्रकल्पाचं गुजरातला गेलेल्या प्रकल्पाचं माननीय नरेंद्र मोदी साहेब आज उद्घाटन करतात. आपल्या तोंडचा घास हिरावून तिकडे प्रकल्प नेले. आमच्या पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत, ह्यांनी त्यांच्या पोरांना नोकऱ्या लावायचं काम महाराष्ट्रात या त्रिमूर्तींनी केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री यांनी गुजरातला प्रकल्प गेला तरी आवाज तोंडातून काढला नाही. विधानसभेत प्रश्न विचारला तर राज्याचे मुख्यमंत्री म्हटले, जयंतराव मोदी साहेब मला म्हटलेले आहेत की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प अजून मोदी साहेबांनी प्रकल्प यांचा दिला नाही. मोदी साहेबांनी घेऊन तिकडे प्रकल्पाचं उद्घाटन केलं तरी ह्यांची टाप नाही मोदी साहेबांना जाब विचारायची की आमचा महाराष्ट्राचा प्रकल्प तुम्ही का घेऊन गेला, आमच्या पोरांना नोकऱ्या देणारा फॉक्सकॉनचा प्रकल्प तुम्ही का घेऊन गेला. महाराष्ट्रातले एक दोन नाही 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले आणि राज्याचे मुख्यमंत्री ताकदीनं त्याच्या मागे उभा राहून आम्ही हा प्रकल्प आमच्याकडेच घेणार असं सांगू शकले नाहीत. कारण राज्याच्या भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेल्या दोन पक्षाच्या डोक्यावर टांगत्या तलवारी आहेत. कशाच्या आहेत ते तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे ह्यांचा घास मोदी साहेबांच्याकडून ताकदीनं हे आम्हाला पाहिजेच असं सांगून तो घास इकडं आणण्याचा
या सगळ्यांच्यात कुठेही दम राहिलेला नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला, औरंगजेबाला देखील आव्हान दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं, ते स्वाभिमानानं केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रात कुठेही उभारला तरी आपण त्याला वंदन करतो. या बहादरांनी मालवणला पुतळा उभा केला, त्यात या बहादरांनी पैसे खाल्ले आणि पुतळा पडला तर मुख्यमंत्री म्हणतात तो वाऱ्याने पडला. मी जाऊन चौकशी केली तर ज्या बाजूने वारं येत होतं त्याच बाजूला पडला. काय कशाचा काय कशाला पत्ता नाही. पुतळा पडला, पुतळा घाईघाईत केला, पुतळा कमी दर्जाचा केला, पुतळ्यात जास्त किंमत मोजली आणि तो पैसा हा त्यात भ्रष्टाचार झाला. त्याची चौकशी करण्याची व्यवस्था झाली पाहिजे. पण सरकार अशा सगळ्या चुकांवर पांघरून घालत आलं आणि म्हणून त्या दिवशी ज्या दिवशी पुतळा पडला त्या दिवशी महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर विश्वास असणाऱ्या, निष्ठा असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांनी ठरवलंय की पहिल्यांदा काय करायचं असेल तर 2024च्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत या सगळ्यांना गाडून टाकण्याचं काम, महाराष्ट्राला त्यांची शिक्षा त्यांना देण्याचं काम महाराष्ट्राच्या वतीनं आपण सगळ्यांनी करायचं. हा निर्धार आपण सगळ्यांनी केलेला आहे. त्यांच्या पापाचे घडे भरलेले आहेत. तुमचा एक मताचा शिक्का द्या. राहुल मोटेंना विधानसभेत पाठवा. 5 वर्ष मला कौतुक आहे, इतक्या अंधाधुंद समोरच्या बाजूनं काही गोष्टी चालत असतानाही राहुल मोटेंनी आणि आमच्या ताईंनी मगाशी भाषण त्यांनी जोरात चांगलं केलं. मला कॉफी प्यायची होती म्हणून त्यांनी भाषण केलं, टाइमपास केलं. त्यांनी दोघांनी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं गड लढवला. इथले सगळे शिवसैनिक बरोबर होते, काँग्रेस बरोबर होता, कारण आपल्या सगळ्यांचं समोरच्या उमेदवाराचा पराभव करायचा हे एकमत होतं. मी खासदार इथले ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली. राहुल भैया उभे राहिले नसते, पण त्यांचा पराभव करायचा असेल तर राहुल भैयांशिवाय या मतदारसंघात पर्याय नाही. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या मागे उभा राहायला पाहिजे. आपण ताकदीनं यांच्या मागे उभा राहिला तर मला विश्वास आहे की मागच्या आम्ही बरेच सर्वे केले आहेत, सगळी माहिती घेतली आहे. सध्याच्या आमदारांपेक्षा राहुल मोटे जास्त लोकप्रिय आहेत असं आमच्या निदर्शनाला आलेलं आहे. मी माझ्या सर्वेक्षणाचे रिपोर्ट तुम्हाला दाखवतो. म्हणून आम्ही आग्रहानं हा मतदारसंघ घेतला. शिवसेनेला सांगून समजावून घेतलेला आहे. त्यांची आमची अतिशय चांगली चर्चा चालली आहे. त्यांच्यात आमच्यात मतभेद नाही आहेत, पण काही स्थानिक प्रश्न आहेत मला माहीत नाही. आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांना, राऊत साहेबांना, अनिल देसाई साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की एक मतानं इथल्या गद्दाराला पाडण्यासाठी तुम्ही सहकार्य करा. गद्दाराला शिक्षा करायची असेल तर आपण सगळ्यांनी एक होऊन त्यांचा पराभव करूया, एवढीच अपेक्षा या निमित्ताने करतो. पुन्हा जमलं तर मधल्या काळात आपल्या सगळ्यांच्याकडे प्रचाराला येईल, त्यावेळी अधिक तपशीलवार मी भाषण करेन, कारण मला 4 वाजता बरोबर निघाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण आज फार प्रचंड मोठ्या संख्येनं तुम्ही रॅली काढली, फार मोठ्या संख्येनं आपल्या सगळ्या भागातनं या ठिकाणी आलात. आता गावात गेल्यावर स्वतःचं प्रत्येकाचं गाव प्रत्येकाने सांभाळलं. 2 मिनिटं मीच घोषणा देतो शेवटी, पण माझं आता 2 मिनिटं ऐका. खाली बसा किंवा उभा राहून ऐका, काय लय बसणे एवढेच नाही लांब बोलत. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने आपलं गाव सांभाळ. आपल्याकडे प्रथा काय आहे की गाडी घ्यायची आणि 10 गाव फिरायची. स्वतःचं गाव सांभाळ. तुझं तुझ्या गावात काय ते तू दाखव. लय गावाची दुनियाची पंचायती करू. त्यामुळे ही प्रथा आहे ना, ती ज्याचं त्याने गाव सांभाळावं, ज्याचा त्याने वार्ड सांभाळावा, ज्याचा त्याने बूथ सांभाळावा. मी तुम्हाला सांगतो, यंत्रणा फार लागत नाही. समोरून काहीही झालं तरी माणसं धरून तुम्ही राहिला तर कुणाची मायचा बाप येणार नाही तुम्हाला पराभूत करायला. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद, हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा एक दुसरं शेवटचं सांगतो,
तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं लय वार आहे महाराष्ट्रात. माणसं तुतारी वाजणारी माणसं, वाजणारा माणूस, तुतारी वाजवणारा माणूस हा महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त लोकप्रिय चिन्ह झालेलं आहे. आणि त्यामुळं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा प्रचार सगळीकडे करायचं काम 20 तारखेपर्यंत अथकपणाने करा आणि राहुल मोटेंना विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.